त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या न्यास उत्तर दिलेले. त्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ESBC SEBC सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अधिसंख्या पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहेत. म्हणजे मागचं आहे बरं काय. कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या 219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या SEBC 2 EWS उमेदवारांना कर सहाय्यक वन अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहेत. त्याचा शासन निर्णय केला का सगळे? त्याचा आदेश झाला असेल ना? झालाय ना? तरी मी वाचणारच आज संध्याकाळी. मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार. मी एक काना मात्रा हुकला तरी ऐकत नसतो मग कोणाचं. कोपर्डीच्या खटल्याबाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलंय त्यांनी. झालं. आता मेन मुद्द्याकडे येतो. तुम्हाला नाही म्हणलं की ते मागत होतो मग तिकडे येतो काय यार. खोटे आपल्याला खोट्या नाही ना दे. खोट्या ठोकल्या घेते उपटातलं ना दे. आपल्या उलटे धंदे करायची सवय पहिल्यापासून. ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होतं. लोक म्हणले आरक्षण भेटत नाही. 57 लाख काय मग? आणि 57 लाखाला 5-5 लाभ दिलं. 2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. हे काय होत नाही? कसं होत नाही? मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागा पुढे बघत नाही. आणि हे आपल्या आंदोलनामुळेच हे यश आलेलं आहे. नसता ह्या 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या. मराठवाड्यात 30-40 हजार सापड्यात त्या बी नव्हत्या आतापर्यंत. 40 हजारावर काही केलं तरी 7-8-9 लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आहे. आणि सगळ्या सोयऱ्यात पुराच महाराष्ट्र. सगळ्या सोयऱ्यात कोण राहीन का आता? आपलं जाळं किती पसरलेलं आहे. एका नोंदीवर अर्ध्या महाराष्ट्राला येडा घातलाय आपण एकट्यानेच. फक्त अध्यादेश गरजेचा आहे. अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्या लांब यावं लागलं. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलंय. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे. काही ठिकाणी या टप्प्यात बी नोंदी सापडल्या. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत. आताही कमी आहे. ते गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतंय. ओबीसी आरक्षणात ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात. समिती आणखीन सापडणारे परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो. आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा ताकदीने आंदोलन उभा करीन. पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही ठेवणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.